नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी धनंजय कवडे, संचालक कवडे बी भांडार नांदगाव. आणि आता मका पीक हे शेतकऱ्यांचं पसंतीचं पीक बनत चाललंय आहे. त्याला कारण हे तसंच आहे की इथेनॉल एक्स्ट्रॅक्शन असेल किंवा पोल्ट्री व्यवसाय असेल किंवा मूग घासासाठी मक्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणि ह्यात मका बियाण्यातील सगळ्यात अग्रगण्य कंपनी म्हणजे ॲडव्हान्टा सीड्स यांचे वेगवेगळे उत्पादनं आपल्याला तर माहीतच असतील. आणि ॲडव्हान्टा सीड्सनी प्रत्येक बियाण्यामागे, प्रत्येक बियाण्याच्या पाऊच मागे काही कॅशबॅक ऑफर्स ठेवलेल्या आहे शेतकरी बांधवांसाठी. खास शेतकऱ्यांसाठी या काही ऑफर्स दिलेल्या आहेत. फक्त या रिडीम करता येत नाही. याची प्रोसिजर थोडी गुंतागुंतीची होती, पण आता एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने त्यांनी करून दिलेलं आहे. हीच पद्धत माहिती करण्यासाठी आपण आज व्हिडिओ बनवतोय. सर्वात पहिल्यांदा आपल्याला व्हॉट्सअपमध्ये एक नंबर टाईप करायचा आहे, तो म्हणजे 9887091390 हा नंबर आपल्याला व्हॉट्सअपच्या सर्च बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली ॲडव्हान्टा सीड्स असं नाव येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याला हाय मेसेज टाकायचा आहे. हाय मेसेज टाकल्यानंतर वेगवेगळे ऑप्शन येतील, इंग्लिशमध्ये येतील, हिंदीमध्ये येतील, मराठीमध्ये येतील. आपल्याला जी लँग्वेज पाहिजे ती आपण चूज करू शकतो. आपण चेंज लँग्वेजचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर अपडेट लँग्वेज म्हणायचं आहे. आणि समजा आपण मराठी घेतली असेल तर ती लँग्वेज येईल, किंवा जी आपण लँग्वेज घेतली असेल तर ती लँग्वेज येईल. त्यानंतर एक विंडो येईल, त्याच्यात वेगवेगळे ऑप्शन असतील, पण आपल्याला कॅशबॅक मिळवा ही सिलेक्ट करायचा आहे. तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर दुसरा ऑप्शन येईल आपल्याला स्कॅन कुपन्स म्हणून. आता आपण जर पाऊच बघितलं तर या ठिकाणी दोन बारकोड येतात, एक छोटा येतो, एक मोठा येतो. आपल्याला मोठा बारकोड स्कॅन करायचा आहे, छोटा नाही करायचा आहे. मोठा बारकोड आपल्याला स्कॅन करायचा आहे. आपण स्कॅनचे ऑप्शन गेल्यावर आपल्याला कॅमेरासाठी परमिशन विचारेल. आपल्याला सगळ्या परमिशन ह्या अलाउ करायच्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला QR कोड स्कॅन करायचा आहे. जे 2 QR कोड आहे आपल्याला, त्यापैकी जो मोठा QR कोड आहे तो आपल्याला व्यवस्थित स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्यानंतर आपल्याला पुढचा ऑप्शन येईल, कुपन रिडीम करा. कुपन आपल्याला रिडीमच्या ऑप्शनवर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर एक विंडो ओपन होईल की कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही किती पैसे मिळाले. साधारण म्हणजे मका पॅकेट असेल तर 40 ते 50 रुपयाच्या आसपास मिळते, आणि बाजरीचे पॅकेट असेल तर साधारण 20 ते 25 रुपयाच्या आत बाहेर ते पैसे, म्हणजे ती अमाऊंट असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर समजा आपण नंबर ऑफ पॅकेट जास्त घेतलेले असेल तर मग स्कॅन मोर कुपन्स करून आपण वेगवेगळे कोड, आपण QR कोड आपण स्कॅन करू शकतो, किंवा आपण डायरेक्ट वॉलेटमध्ये जाऊ शकतो. वॉलेटमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपलं अकाउंट अपडेट करायचं आहे, म्हणजे आपल्याला अकाउंटचे डिटेल्स टाकायचे आहे. अकाउंट डिटेल्समध्ये आपल्याला अकाउंट नेम टाकायचं आहे, त्याच्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे, आणि IFSC कोड टाकायचा आहे. हा IFSC कोड म्हणजेच ब्रँच कोड असतो. एक तर तो आपल्याला जर आपल्याकडे चेकबुक असेल तर चेकबुकवर असतो. जर समजा चेकबुक नसेल तर आपण सरळ गुगलवर जाऊन, म्हणजे समजा HDFC बँक असेल तर HDFC बँक नांदगाव ब्रँच असं जर केलं तर पुढे IFSC कोड येतो. तो IFSC कोड आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे. अजून एक ऑप्शन येतो, तो म्हणजे UPI IDचा. जर काही लोक फोनपे युज करत असतील तर फोनपे मध्ये जायचंय, प्रोफाईल फोटोवर क्लिक करायचंय, आणि त्या प्रोफाईल पिक्चर मध्ये आपल्याला एक UPI ID आहे, तिथनं कॉपी करून इकडं पेस्ट करायचा आहे. UPI ID हा नाही टाकला तरी चालतो, पण टाकला तरी चालेल, ते आपल्यावर आहे. आणि मग त्यानंतर वॉलेटमध्ये परत एक ऑप्शन येतो, तो म्हणजे पैसे काढा. पैसे काढ्यावर या ऑप्शनवर गेल्यानंतर पैसे काढणे प्रलंबित इथपर्यंत येते ही सगळी प्रोसिजर. आता हे प्रलंबित आल्यानंतर इथं प्रोसिजर थांबते आपली. यानंतर आता कंपनी साधारण आता खरीप चालू आहे, साधारण जून महिना चालू आहे. साधारण जून म्हणजे या सीझनच्या एंडिंगला, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या आसपास हे पैसे आपल्या अकाउंटला टाकणार आहे. पण तोपर्यंत आपल्याला ही सगळी प्रोसिजर आपल्याला करून ठेवायची. आता हे झाल्यानंतर काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. म्हणजे असं काय, तर या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत कंपनीच्या, त्या आपल्याला बघायच्या आहेत. आता काय टर्म्स अँड कंडिशन आहे त्या बघू. एका सीझनला जास्तीत जास्त 600 रुपयापर्यंत आपण पैसे काढू शकतो. समजा मी 20 पॅकेट मका खरेदी केली ॲडव्हान्टाची, एका पॅकेटला समजा 50 रुपये आले, तर आपल्याला साधारण 20 पॅकेटला 1000 रुपये येतात. पण आपण एकाच वेळेस 600 रुपये आपण काढू शकतो. तर उरलेले अमाऊंट आपण पुढच्या सीझनला कॅरी फॉरवर्ड करू शकतो.
वर्षातनं दोनदा पैसे काढू शकतो, एक तर खरीप सीझनला किंवा रब्बी सीझनला, असं वर्षातनं आपण दोनदा पैसे काढू शकतो. जर उरलेला काही बॅलन्स असेल, समजा आपण 1000 रुपये आपल्या वॉलेटमध्ये झालेत, आपण 600 रुपये काढले, 400 रुपये शिल्लक राहिले, तर ते पुढच्या सीझनला कॅरी फॉरवर्ड होऊ शकतात. ओके. त्याच्यानंतर दुसरी अट यांची अशी आहे की मागील रक्कम काढण्यासाठी, म्हणजे समजा आपण रब्बीमध्ये आपल्याला समजा ते मागचे या खरीपचे काही पैसे राहिलेले जे शिल्लक आहेत ते आपल्याला रब्बी सीझनला काढायचे असेल, तर चालू सीझनला म्हणजे रब्बी सीझनला एक तरी कुपन स्कॅन केलं पाहिजे, म्हणजे एक तरी पॅकेट आपल्याला स्कॅन झालं पाहिजे रब्बी सीझनला, तेव्हा आपण उरलेली अमाऊंट आपण याच्यातनं विड्रॉल करू शकतो. आता हे वॉलेटची अमाऊंट साधारण 3 वर्षापर्यंत व्हॅलिड आहे. 3 वर्षापर्यंत हे अकाउंट चालू राहणार आहे, आणि 1 वर्षापर्यंत जर आपण हे 1 वर्ष संपूर्ण अकाउंट वापरलं नाही ते अकाउंट फ्रीज करून टाकतील किंवा बंद करून टाकतील. या अशा यांच्या अटी आणि शर्ती आहेत. तर आपण जर ह्या नियमांचं पालन केलं आणि आपण जर सांगितल्या पद्धतीने जर ह्या सगळ्या कुपन स्कॅन केले तर आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. मक्याच्या पॅकेटला साधारण 50 रुपये आणि बाजरीच्या पॅकेटला 20 रुपये अशी ही कंपनीकडनं थेट ग्राहकांना, म्हणजे थेट शेतकऱ्यांसाठी ऑफर आहे, ही कोणत्याही दुकानदारांसाठी ऑफर नाहीये. त्यासाठीच त्यांनी हा टाइम स्पॅन घेतलेला आहे. जर एखाद्या शेतकऱ्यांनी समजा मका घेतली आणि काही कारणास्तव त्यांनी 8-10 दिवसांनी परत केली, पण त्यांनी कुपन स्कॅन करून आणलेलं असेल आणि परत केली, तर असं कुपन बाद करते कंपनी. त्यासाठी त्यांनी पूर्ण सीझनची वेळ घेतलेली आहे. ते पूर्ण सीझन झाल्यानंतर सर्व चेक करतात, पूर्ण सेल्स रिटर्न झाल्यानंतरच उरलेली कुपनची अमाऊंट शेतकऱ्यांच्या अकाउंटला वर्ग करतात. त्यासाठी यांनी हा कंपनीने टाइम पिरियड घेतलेला आहे. जर आपण अशा पद्धतीने गेलं तर नक्कीच आपल्याला, म्हणजे हे जे काही कंपनीने जी ऑफर आहे याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने लाभ घेता येईल. धन्यवाद.